बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी। गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आणि कांदा उत्पादक हे हतबल झालेले होते आणि कांद्याच्या दरावरून राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली। मात्र आता नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोमवारपासून वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये ही खरेदीची प्रक्रिया सुरू होईल। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित करण्यात आला। नाफेड एनसीसीएफने बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती। कांद्याच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आहे। यानंतर हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। दरम्यान याच निर्णयाच्या संदर्भात शेतकरी नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। एवढं काटेकोर निकष लावून कांदा खरेदी करायला नाफेड किंवा एनसीसीएफ या काही व्यापारी संस्था नाही आहेत। त्यांना काही नफा कमवायचा नाही आहे। त्यांना बाजार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भाव वाढवून द्यायचा आहे। त्यामुळे जो काही पैसा खर्च होणार आहे तो सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे। पण तरीसुद्धा यांच्या आडेलपी कारभारामुळे आज शेतकऱ्यांना थेट त्याचा फायदा होताना दिसत नाही। तेव्हा सरकारनं ही नौटंकी पहिल्यांदा बंद करावी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरळ नाफेडद्वारे शेतकऱ्यांकडून आणि बाजार समितीमधून कांदा खरेदी व्हावा, तो व्यापाऱ्यांकडून खरेदी होऊ नये अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटना करत आलेल्या आहेत। सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरळ कांदा बाजार समित्यातून खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, किसान सभेच्या वतीने आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। मात्र हा कांदा 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणेच खरेदी होणार आहे। त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे। किमान 3000 रुपयांना हा कांदा खरेदी व्हावा अशी मागणी या संदर्भामध्ये किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत।